श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण जे चिंतन करत आहोत, सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 730. आपण गेल्या काही कथा चिंतनांमधून सुतीक्ष्णजींचं चरित्र अभ्यासत आहोत. अगस्ती मुनींचे अत्यंत सुजाण असे शिष्य सुतीक्ष्ण, ज्यांना भगवंताच्या चरणी अत्यंतिक प्रेम आहे, जे मन कर्म आणि वचनाने प्रभू रामचंद्रांचे दास आहेत. अशा सुतीक्ष्णांच्या कानी प्रभू रामचंद्रांच्या वनामध्ये येण्याची वार्ता पडलेली आहे. जशी ती वार्ता त्यांना कळाली, करत मनोरथ आतुर धावा अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली. मनामध्ये विचार करू लागतायत की प्रभू रामचंद्र आपल्याला दर्शन देतील का? आपल्यासारख्या या अशा सठ व्यक्तीला प्रभू रामचंद्र येऊन भेटतील का? आपण तर प्रभू रामचंद्रांनी आपल्याला भेटावं, त्यांचा आशीर्वाद द्यावा असं काहीच केलं नाही. न आपल्याकडून भक्ती घडली, न वैराग्य, न आपला त्यांच्या चरण कमली अनुराग आहे. नहीं सत्संग जोग जप जागा, नहीं दृढ चरण कमल अनुरागा. अशा रीतीने सुतीक्ष्ण मनामध्ये विचार करू लागतोय की आपल्याकडे नेमकं भांडवल तरी काय आहे? कशाच्या आधारावरती प्रभू रामचंद्रांनी आपल्याला येऊन भेटावं? आपण तर सर्व दृष्टीने साधनहीन आहोत. आणि अशा प्रकारे संपूर्ण निस्साधन होता होता एका टप्प्यावरती एकच आशेचा किरण सुतीक्ष्णाच्या मनामध्ये प्रकाशतो आणि तो प्रकाश त्याच्या समस्त अंतःकरणाला व्यापून उरतो. आणि तो आशेचा किरण एकच आहे, एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गतीन आन की. ज्याला दुसऱ्या कोणाचाही आधार नसतो, त्याला प्रभू रामचंद्र अत्यंतिक प्रिय होतात. हे प्रभू रामचंद्रांचंच खुद्द वचन सुतीक्ष्णाच्या अंतःकरणामध्ये येतं. आणि तो अंतःकरणात विचार करू लागतो की आपल्याकडे तर दुसरं काहीच नाही, आपण तर केवळ प्रभू रामचंद्रांचं एक लेकरू आहोत. आणि त्यामुळं ते आपल्याला निश्चित स्वीकारतील. आई लेकरापासून किती काळ लांब राहू शकेल? अशा रीतीने आपली माऊली, आपली स्वामिनी, आपलं आराध्य आपल्याला भेटणार आहे, या भावनेचा परमानंद, त्याचा आविष्कार सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये होतो. गोस्वामीजी म्हणतायत, निर्भर प्रेम मगन सुनी ज्ञानी, कही न पाई सो दसा भवानी. हे पार्वती, सुतीक्ष्णाला जेव्हा मनामध्ये विश्वास निर्माण झाला की आपल्या या अनन्यतेपायी भगवंताला आपल्याकडे यावंच लागेल, आणि या अनन्यतेच्या असलेल्या एका भांडवलाचंच परमानंदामध्ये सुतीक्ष्णाच्या हृदयात रूपांतरण झालेलं आहे. आज आपण पुन्हा एकदा चौपायांचं गायन नसल्यामुळं लगेचच या कथाभागाचं विस्तार बघायला सुरुवात करूयात. सुतीक्ष्णाच्या अंतःकरणाची अवस्था काय आहे, जी अवस्था प्रत्यक्ष महादेवाला देखील सांगता येत नाहीये. निर्भर प्रेम मगन मुनी ज्ञानी, कही न जाई सो दसा भवानी. सज्जनो, ही एक अनुर्वाच्य अशी भगवंताच्या प्रेमाची स्थिती, जी खरं तर महादेव नित्य निरंतर आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहे, परंतु तो देखील त्या स्थितीचं वर्णन करू शकत नाही. अशी ही विलक्षण भगवत प्रेमाची स्थिती असते. बघा, प्रेमाचे देखील वेगवेगळे स्तर असतात, होय की नाही? आपण बघतो आजच्या काळामध्ये दोन व्यक्ती देखील आपापसामध्ये प्रेमाच्या आणाभाका घेतात, परंतु बऱ्याचदा हे शब्द अत्यंत वरवरचे असतात. त्या शब्दांमध्ये कुठल्याही प्रकारची भावनांची
एक आपल्याला खोली सापडत नाही. बऱ्याचदा मनुष्य काळाच्या प्रवाहामध्ये या शब्दांना विसरून देखील जातो. भगवंताच्या विषयी देखील आमचं प्रेम बऱ्याचदा असंच असतं बरं का. जेव्हा आपल्या मनासारखं घडतं, जेव्हा आपल्याला अत्यंत आनंद झालेल्या काही घटना होतात, त्यावेळेला भगवंताविषयी आपल्या मनामध्ये अत्यंतिक प्रेम येतं. परंतु जर आपल्या मनाविरुद्ध घडलं, आपल्याला नको असलेली घटना जर आयुष्यात घडू लागली, तर स्वाभाविकपणे भगवंताशीच आपल्याला कुठंतरी एक विसंवाद मांडावासा वाटतो की हे असं का बरं, माझ्याच बाबतीत असं का. अशा प्रकारे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या या प्रेमाच्या स्थितीमध्ये सापडतात. आणि ही सर्वसामान्य माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्व भक्त मंडळींची स्थिती आहे. संत महात्म्यांचं मात्र भगवंतावरील प्रेम हे परिस्थितीजन्य नसतं. अर्थात हा एक साधन प्रवास आहे. त्यामुळं भगवंताच्या दारामध्ये कुठल्याही पद्धतीने जरी त्यांनी ते प्रेम व्यक्त केलं, तरी या प्रवासाच्या दिशेनेच, या उद्गम बिंदूच्या दिशेनेच आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. परंतु संत मुनींच्या अंतःकरणामध्ये मात्र भगवंताच्या विषयी असलेलं हे प्रगाढ प्रेम त्यांच्या प्रारब्धाच्या कुठल्याही स्थितीमध्ये कणभर देखील त्यांच्या अंतःकरणामधून ढळू देत नाही. हा द्वैताचा जरी प्रेम प्रांत असला, तरी या द्वैत प्रेम प्रांतामध्ये देखील हा प्रपंच, हे दृश्य जग, कोणीही या प्रेमामध्ये आडकाठी होऊ शकत नाही. श्री महाराजांच्या जीवनामध्ये आपण उतार वयातले त्यांना जे दम्याचं दुखणं होतं, त्या आजाराचं वर्णन अनेकदा ऐकतो. आपल्यासारख्या सामान्यांच्या मनामध्ये प्रश्न येईल की अरे, श्री महाराजांनी रामाची एवढी भक्ती केली, मग रामाला श्री महाराजांचा हा दमा बरा नाही का करता आला. सज्जनो, प्रेमाला केवळ समर्पण माहिती आहे. प्रेमाला मागणं काहीच नाही, त्याची अपेक्षा देखील नाही. किंबहुना हे आपल्या देहाचं प्रारब्ध आहे आणि ते भोगूनच संपवलं पाहिजे, हेच जणू काही संतांचं रामाजवळ सांगणं आहे. नको रामा, हे प्रारब्ध बदलो, जसं आहे तसं आम्हाला भोगू दे. किंबहुना या प्रारब्धाच्या दुःखामधून आम्हाला जे मिळतं ना रामा, त्याची गोडी आम्ही तुला सांगू शकत नाही रे. देहे दुःखते सुख मानीत जावे. अनेकदा सज्जनो, देहाच्या या वेदनांमध्ये ज्या उत्कटतेने, ज्या तळमळीने भगवंताचं स्मरण होतं, तेवढी उत्कटता आम्हाला सुखाच्या अवस्थेमध्ये ठेवता येत नाही हो. पूज्य मोरारी बापू एक गोष्ट सांगायचे की एकदा एक मनुष्य नर्मदा परिक्रमेला जाताना त्याचा परिपाठ काय असायचा, त्याच्या अंगठ्याला एकदा ठेच लागली चालताना, आणि ती ठेच लागल्यानंतर तो ज्या कळवळीने आपल्या आराध्याचं नामस्मरण करू लागला, ती आर्तता त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला विलक्षण आनंद देऊ लागली. अरे, एवढ्याशा देहदुःखामुळं एवढी आर्तता नामामध्ये येणार असेल तर असू दे ना मग ही जखम, असं म्हणून त्याचा परिपाठ काय असायचा, ऐकलं तरी अंगावर शहारा येईल. दररोज जखम झालेल्या त्या अंगठ्यावरती एका दगडाचा छोटासा घाव घालून पुन्हा त्याला थोडंसं रक्त येईल अशा जखमेच्या स्थितीमध्ये आणायचं आणि त्या ठणक्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. काय देह दुःखाची कमाल आहे. रामकृष्ण परमहंस देखील आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये किती अनंत वेदनांमधून गेले असतील. घशासारखा अत्यंत नाजूक अवयव आणि तरी देखील काली मातेच्या समोर पोटामध्ये अन्न पाणी नसतानाही ज्या उत्कटतेने रामकृष्णांनी भगवंताची भक्ती केली, त्यातून या संतांनी किंबहुना हे असं खडतर प्रारब्धच या भगवत प्रेमासाठी मागून घेतलं की काय. जणू काही हे कुंती स्वरूपच होतं की मला जीवनामध्ये दुःखच दे, जेणेकरून तुझं स्मरण मी उत्कटतेने करू शकेन.
ही एक प्रेमाची पुढची अवस्था आहे. सामान्यांचं प्रेम, देह सुखी मी सुखी तर भगवंत मला प्रिय, देह दुःखी मी दुःखी तर भगवंताच्या बरोबर वितंडवाद. परंतु संतांचं प्रेम मात्र भगवंताला कुठल्याही प्रकारच्या अर्हतेशिवाय करण्याची कला आहे. आणि अशा या प्रेमाची आम्हाला खरंच अनुभूती होणं शक्य नाही. आणि महादेव तर ज्या अद्वैतामध्ये जगत आहे, ज्या आपल्या हृदय मानसामध्ये प्रभू रामचंद्र रूपी राजहंसाला विहार करत त्याच्या या प्रेमामध्ये हा महादेव लिप्त आहे. ती ही अद्वैताची अनुर्वाच्य स्थिती, त्या प्रेमाला शब्दांचं स्फुरण देखील येऊ शकत नाही. आणि परमार्थामधली परमोच्च गती सज्जनो तीच आहे. हा सच्चिदानंद हा शब्द आपण आदि शंकराचार्यांनी ज्याची रचना केली त्याचा नित्य वापर करतो, परंतु या सच्चिदानंदाच्या स्वरूपाची तद्रूपता ज्याने प्राप्त केली आहे, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मुक्याने गुळ खायलाय, त्या मुक्याने खाल्लेल्या गुळाची चव मुका सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला गुळच खावा लागतो. त्याप्रमाणे ज्याने हे अनुर्वाच्य प्रेम अनुभवलेलं आहे त्यालाच सुतीक्ष्णाच्या हृदयाची अनुभूती येऊ शकेल. आणि ज्याला त्याची अनुभूती येईल तो ती शब्दांनी व्यक्तच करू शकत नाही. आणि जिथे शब्दच पोचू शकत नाहीत त्या स्थितीचं आपण वर्णन काय करणार? कशावरून ओळखणार या प्रेमाची स्थिती? काय असेल हो या भगवत प्रेमाची बाह्य स्थिती? तरी अंतरस्थितीला तर प्रत्यक्ष जिथं महादेव वर्णन करू शकत नाही तिथं आपल्यासारखे सामान्य जीवजंतू कशा शब्दात सांगणार? बरं, आपल्याला त्या प्रेमस्थितीचा अनुभव असेल तर हे असे शब्द बोलण्यासाठी ती व्यक्ती तरी कुठं उभी राहणार? त्यामुळं त्या अंतरस्थितीला आपण इथूनच केवळ प्रणाम करूयात. परंतु निदान जी बाह्यांगाने या भगवत प्रेमी असलेल्या भक्ताची स्थिती असते त्याचा तरी थोडासा अभ्यास करून सुतीक्ष्णाच्या अंतरंगाची स्थिती महादेव म्हणतात सांगू शकत नाही. आणि बाह्यांगाने काय होतंय? दिसी अरु बिदिसी पंथ नहीं सूझा, कौमै चलेऊ कहा नहीं बूझा. त्यांना दिशा उपदिशा मार्ग काहीच सुचत नाहीये, काहीच. आता रामाचं दर्शन घ्यायचंय, मग आपले इथं तर्क चालले पाहिजेत ना. ज्यांनी ती वार्ता सुतीक्ष्णांना सांगितली की राम वनामध्ये येत आहेत, परंतु ती वार्ता ऐकल्यानंतर बुद्धीचे सर्व तर्कच गळून पडले. आत्मारामामध्ये देखील समर्थ रामाच्या दर्शनासाठी तेच म्हणतात ना की इथे पांगुळला तर्क. आणि ज्याचा तर्क जिवंत असेल ती व्यक्ती काय म्हणेल? बर, कुठल्या दिशेने येतात रे राम? बर, कसं जायचं? बर, त्या उमराच्या झाडापासून मग कुठं वळायचं? इकडं जायचं का तिकडं जायचं का? हे सर्व बुद्धीचे विचार निश्चितपणे कोणीतरी विचारून घेतले असते. परंतु ज्या क्षणी रामाचं आगमन होतंय आणि त्याची आपल्याला भेट होणार आहे हे कळताच सुतीक्ष्ण ना दिशा ना उपदिशा ना मार्ग कशाचाच विचार करत नाहीये. आपण म्हणाला हे तर व्यवहाराला धरून नाही. जर प्रभू रामचंद्र हे चरित्र करत आहेत, मानव लीला करत आहेत, तर इथं प्रकृतीचे गुणधर्म आहेत. ते एकदेशीय असल्यामुळं ते नेमके कुठल्या दिशेला आहेत त्याच दिशेला सुतीक्ष्णाने जाणं गरजेचं आहे ना. सज्जनो, हे आमच्या सर्व तर्काचे विचार आहेत. परंतु जो खरा आत्मज्ञानी आहे, आणि एक लक्षात घ्या, आत्मज्ञान आणि भगवत भक्तीचं अत्यंत अनुर्वाच्य प्रेम या दोन स्थिती वेगळ्या नाहीत. ती एक स्थिती आहे. आणि त्यामुळं या ज्या अत्यंत विलक्षण निशब्द अशा प्रेमामध्ये सुतीक्ष्ण आहेत ना, ते प्रेमच आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानामध्ये राम हा एकदेशीय राहत नाही, तो कौसल्याचा पुत्र राहत नाही. सद्गुरु कृपया ओळखिला जो
कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम. आणि मग तो राम कुठल्या दिशेला नाही हे आपण मला सांगा, हीच त्या प्रेमाची विलक्षण अवस्था असते. आणि बाहेरून बघणाऱ्या माणसांना मात्र वाटत असतं की अरे रामाला भेटायचं आहे तर मग या दिशेने जायला हवं. परंतु इथं सुतीक्ष्णांना जिकडं पाहावं तिकडं केवळ आपल्या रामरायाच्याच दर्शनाचे मार्ग दिसू लागलेले आहेत. त्यामुळे त्याला कुठली एक दिशा नाही, त्यामध्ये कुठली एक वेगळी उपदिशा नाही, त्यामध्ये एक असा वेगळा मार्ग नाही जो रामापर्यंत जाईल. रामदर्शन होणार असेल तर तुम्ही ज्या रस्त्यावर असाल त्या रस्त्यावरती रामराया तुम्हाला भेटेल. त्यांना कशाची शुद्ध नाही, मी कोण आहे, मी कुठं जात आहे, त्यांना हे देखील समजत नाही. ते कधी मागं वळून पुढे जात आहेत, पुन्हा पुढे वळून मागं चालू लागतायत, किंवा कधी प्रभूचं गुणगान करतायत, कधी नाचू लागतायत. एक अशी विलक्षण भगवत प्रेमाची अवस्था त्यांच्यामध्ये संचारलेली आहे, ज्या अवस्थेचं वर्णन शब्दांना करताच येऊ शकत नाही. सज्जनो, श्री महाराजांचे जे गुरु आहेत तुकामाई, त्यांची देखील बाह्यांगाची अवस्था जर आपण विचार केली चरित्रामधून तर यापेक्षा आपल्याला काय वेगळी दिसते. हातामध्ये चिलीम, एक दोन श्वान, त्यांची दोन छोटीशी पिल्ल, डोक्यावरती एखादी टोपी, एखादी लंगोट. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गावामध्ये कधी मुलांच्या समवेत हुंदडतायत, कधी चिखलामध्ये एकांतात बसलेले आहेत, कधी कोणाची तरी भाकरी खातायत, कधी कुठं वनामध्ये जाऊन दडतायत. आणि अशा या एका विचित्र तार्किक पातळीवरती ज्याचं विश्लेषण करता येत नाही अशा स्थितीमध्ये तुकामाई जगत होते. आणि त्यामुळे तुकामाईंच्या समोर श्री महाराज नतमस्तक झाले. आणि आम्हाला देखील सांगितलं की तुकामाईंच्या समाधीजवळ जर जाल तर केवळ एकच म्हणा की मी शरणागत आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. या पलीकडे आपल्या बुद्धीचे तर्क चालवूच नका. तिथं काय महाराजांची विनयशीलता आहे, विनम्रता आहे बघा. आपण तो प्रसंग जाणताच असाल की महाराजांनी देशाटन करत असताना त्यांना दक्षिणेला कांचीपुरमच्या तिथं वरदराजाची भक्त असलेली एक स्त्री जी आत्मज्ञानी होती, तिला श्री महाराज आपल्या अवतीभोवती आलेले आहेत हे कळताच तिला आपल्या अंतर्ज्ञानाने कळालं की कोणीतरी एक सत्पुरुष आपल्या गावामध्ये आलेला आहे. तिने त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या दर्शन होताच, श्री महाराजांचं दर्शन होताच त्या माऊलीच्या स्तनांना दुधाचा पाझर फुटला. महाराज त्या ठिकाणी म्हणतात की माझ्या तुकामाईंनी त्यांच्या चरित्रामध्ये त्या देशमुखांच्या स्त्रीला जेव्हा असा पाना फुटला तेव्हा लहान मूल होऊन त्यांनी त्या आईला ते दूध पिण्याचा आनंद एका बालक रूपाने मिळवून दिला. परंतु मला ती कला साध्य झाली नाही. मी माझ्या गुरु इतका लहान बालक होऊन त्या माऊलीला जाऊन बिलगू शकलो नाही. काय कमाल असेल, काय अधिकार असेल. या एका उदाहरणावरून तुकामाईंची अवस्था काय असेल याचा आपण अंदाज केलेला बरा. त्यामुळे सज्जनो, तुकामाई याच अवस्थेमध्ये जगत होते. कधी दिशा, कधी उपदिशा, कुठं मार्ग सुचत नाही. मी कोण आहे, मी कुठं जात आहे हे कळत नाही. कधी मागे वळून पाहतायत, कधी पुढे चालू लागतायत, कधी प्रभूचं गुणगान करतायत, कधी नाचू लागतायत. अशा एका विलक्षण मनाच्या स्थितीमध्ये तुकामाई महाराज जगले. आणि महाराजांचे शिष्य म्हणजे एके ठिकाणी महाराजांचे गुरु आणि दुसरे ठिकाणी महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज बेलधडीला असताना नामस्मरणाची अशी काही त्यांना विलक्षण उर्मी यायची आणि त्या नामस्मरणामध्ये त्यांना उन्मनीचे संकेत येऊ लागले. जिथं मन हे या देहाधिष्ठित भूमिकेला सोडून या विश्वमनाशी एकरूप होतं, त्या भगवंताशी एकरूप होतं, अशा या उन्मनीची अवस्था
ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनामध्ये येऊ लागली. ब्रह्मानंद महाराजांना त्याचे संकेत मिळताच त्यांची सेवा करणाऱ्या एका माते समान स्त्रीला ब्रह्मानंदांनी सांगितलं की माय, मी आता ज्या साधनावस्थेमध्ये गुरुकृपेने जात आहे तिथं मला माझ्या देहाची शुद्ध राहणार नाही. कदाचित मला जर कोणी खायला घातलं नाही तर मी खाणार देखील नाही. तेव्हा मी जिथं कुठं असेन तिथं माझ्या पोटामध्ये 2 घास घालण्याची सेवा तुझ्याकडं. आणि ब्रह्मानंद महाराज असेच भगवंताच्या नामामध्ये आनंदाने पहुडलेले असायचे बेलधडीला. एकदा त्यांना एका भिल्ल माणसाने वनामध्ये जंगली कुत्र त्यांच्यावरती सोडलं. त्यांच्या नडगीचा चावा घेऊन हे कुत्र निघून गेलं. मोठा चावा घेतला, परंतु ब्रह्मानंद महाराज नामाच्या धुंदीमध्ये असे की रक्ताची धार लागलेली आणि ब्रह्मानंद महाराज तसेच चालत चालत पुढे चाललेले आहेत. त्या रक्ताच्या ठिपक्यांवरून ब्रह्मानंदांचा मागोवा गावकऱ्यांनी काढला. काय असेल ही अवस्था. आम्हाला इथं 10 माळा झाल्या की वाटतं की खूप झाला जप, आज फार छान जप झाला. पण जे असे 24/7 अखंड भगवत नामस्मरणामध्ये आहेत, त्याच्या प्रेमामध्ये आहेत, त्यांची बाह्यांगावरून अवस्था ही आमच्यासारख्या तर्कवादी लोकांना केवळ वेडेपण या एकाच सदरामध्ये कळू शकेल. परंतु ही भगवंताची परमोच्च देणगी आहे आणि ती देणगी आमच्यासारख्या लोकांना जोपर्यंत आमची ही तर्कबुद्धी चालू आहे तोपर्यंत कधीच आयुष्यात येणार नाही. अहो, आम्ही भगवंताच्या भजनामध्ये नाचताना देखील विचार करतो, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. अनेक वेळेला आपण आपल्या लौकिकाच्या मुळे भगवंताच्यासाठी नाचू देखील शकत नाही. आणि भगवंताच्यासाठी जर कोणी एखादा नाचलाच तर त्याच्यावरती दोषारोपण करण्यासाठी तर अख्खा समाज बसलेलाच असतो. परंतु या भगवंताच्या प्रेमामध्ये जो खऱ्या अर्थाने नाचतो अशा संत मीराबाईंना काय, श्री महाराजांसारख्या या एवढ्या मोठ्या संतांना काय, कधी त्यांनी जगाची फिकीरच केली नाही. आपण श्री महाराजांनी जे थोरल्या राम मंदिराची स्थापना केली तो प्रसंग नीट वाचा. महाराज दररोज नित्य नवीन कफनी परिधान करून रामासमोर अगदी बेहोश होऊन आनंदाने नृत्य करायचे, आनंदाने नाचायचे, त्याचं कीर्तन करायचे, त्याचं स्मरण करायचे. भगवंताच्या स्मरणाची व्याख्या समाजाकडून जर पाहिलं गेलं तर कदाचित वेडसरपणाचीच वाटते. परंतु हे वेड महत भाग्याने लागलेलं वेड असतं. आणि हो, त्या वेडेपणाचा आव आणून देखील कधी कोणी सुतीक्ष्ण होऊ शकत नाही बरं का. ती एक मनाची इतकी सहज अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये थोडी जरी कृत्रिमता असेल तरी ती देखील आपल्याला लगेच दिसून येऊ शकते. इथं सुतीक्ष्ण केवळ या भगवंताच्या एका विलक्षण आनंदात दिशा उपदिशा मार्ग सर्व काही विसरून अत्यानंदाने प्रभूचं गुणगान करतायत, नाचू लागतायत. कोणाला प्रभावित करू इच्छित होते ते? माझे तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणून भगवंताचं गुणगान करत संकीर्तन करत नाचायचे. कोणाला प्रभावित करायचं होतं त्यांना? ती एक अत्यंत सहज स्वाभाविक अशी अभिव्यक्ती होती. भगवंताच्या आनंदामध्ये स्वतःला लौकिकाचा विचार करून नाचणं थांबवणं, भजन करणं थांबवणं, नाम संकीर्तन थांबवणं, हा देखील मला वाटतं आपण आपल्या स्वतःच्या हातानेच बांधलेल्या या आनंदाचा बांधा आहे. आणि संतांचं चरित्र जर आपण बघाल तर प्रत्येक संत या स्थितीमधून गेलेला आहे.
पग घुंगरू बांधे मीरा नाची थी. काय असेल ना मीराबाईचा काळ. एवढी सगळी परिस्थिती विपरीत आणि तरी देखील ही राजघराण्याची स्त्री भगवंताच्या प्रेमामध्ये पायामध्ये घुंगरू बांधून प्रेमाने भगवत भजन करत करत नाचतीये. या सर्व स्थिती सज्जनो आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून महादेव म्हणतो की पार्वती माते, या सर्व स्थिती शब्दामध्ये सांगता येऊ शकत नाही. भगवंताला देखील या स्थितीचा अप्रूप आहे की अरे माझा भक्त हा अशा एवढ्या विलक्षण आनंदामध्ये कसा जाऊ शकतो. मला तर समस्त विश्व सच्चिदानंद म्हणतं, परंतु विश्वाकडे पाहिलं तर इथं मला प्रत्येक जण काळजी आणि चिंतेने लडबडलेला दिसतो. परंतु त्यामध्ये असे काही संत, अशी काही संत चरित्र जेव्हा अशा विलक्षण आनंदाने नाचू लागतात त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताला देखील अप्रूप वाटतं की ही काय स्थिती आहे, हे कसं शक्य आहे. आणि सुतीक्ष्णाला अविरल प्रेम भगती मुनी पायी प्रभु देखय तरु ओट लुकाई. मुनिवर्यांना प्रगाढ प्रेम आणि भक्ती प्राप्त झाली. अजूनही भगवंत तर समोर आलेले नाहीत, परंतु भगवंताच्या प्रेमाचा हा एक विलक्षण असा जीवनातला आविष्कार आहे की ती प्रगाढ भक्ती, ते प्रेम त्यांना प्राप्त झालं. आणि त्या प्रेमामुळे प्रभू रामचंद्र सुतीक्ष्णांच्याकडे ओढले गेले, न जाणे कुठल्या वाटेवरती. ज्या वाटेवरती सुतीक्ष्ण होते नेमके त्याच वाटेवरती प्रभू रामचंद्र आलेले आहेत. आणि हे प्रेमाचं लक्षण आहे. भगवत प्रेम हे देखील एखाद्या दारू सारखंच आहे सज्जनो. बघा, आपण जुन्या काळी बघायचो की छोट्या छोट्या गावांमध्ये, वस्त्यांमध्ये ते व्यसनी लोक असायचे जे दारू पिऊन कुठेतरी पडायचे आणि मग त्यांच्या घरातली लोक आपला माणूस कुठं पडलाय हे शोधत शोधत रस्ते शोधत राहायचे. ही समाजामधली अत्यंत दयनीय स्थिती आहे. परंतु त्या स्थितीसारखी दिसणारी घटना परमार्थामध्ये घडते. परंतु ती स्थिती परमशुद्ध आहे, परम आनंदमय आहे. तुम्ही भगवंताच्या प्रेमाची ही दारुणी प्राशन करा आणि त्याच्या मार्गामध्ये पडून राहा. भगवंत तुम्हाला शोधत शोधत त्या रस्त्यावरती येतो. बघा, कुठे माझा तो प्रेमळ जीव, कुठे माझा तो संत. आणि प्रभू रामचंद्र सुतीक्ष्णाला शोधत शोधत तो ज्या रस्त्यावरती पहुडला होता त्याच रस्त्यावरती नेमके येत आहेत. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की आपण भगवंताचं स्मरण करत रस्त्यामध्ये पडून राहावं. तो निश्चित येईल, निश्चित येईल, ही खात्री आपण बाळगावे. आणि प्रभू रामचंद्र देखील सुतीक्ष्णाच्या या प्रेमाला पाहून अत्यंत अचंबित झालेले आहेत की ही विलक्षण स्थिती, एवढं सगळं जग पाहिलं, परंतु असा मुनी, असा साधू, असा माझा शिष्य अशा विलक्षण पद्धतीने या प्रेमाची अनुभूती आपल्या हृदयामध्ये घेतोय की नेमकी काय अवस्था आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील प्रभु देखय तरु ओट लुकाई, झाडाच्या आड लपून. बघा, भगवंत देखील आपल्या भक्ताच्या आड येऊ इच्छित नाहीये. कारण की त्याच्या या प्रेमाचा आविष्कार, त्याच्या या प्रेमाची स्थिती ही भगवंताला इतकी प्रिय वाटतेय की त्याच्या आड प्रत्यक्ष भगवंताला देखील यायची इच्छा नाही. हे अद्वैत आहे सज्जनो, ही प्रेम समाधी आहे. आणि त्या प्रेम समाधीमध्ये मुनिवरांचं हे अत्यंतिक प्रेम पाहून भवदुःख नाशक श्री रघुनाथजी मुनिवर्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाले. प्रभू रामचंद्रांचं एक स्वाभाविक दर्शन, ते ज्या रूपामध्ये होते त्याच रूपातून सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये प्रगटलं. आणि सुतीक्ष्ण त्या विलक्षण प्रेमळ अवस्थेमध्ये
त्या रस्त्यात पहुडलेला, हृदयामध्ये वनवासी प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाचं दर्शन त्यांना झालंय. आणि त्यामुळं आता तर या प्रेमळ स्थितीला विलक्षण भरती आलेली आहे. आता या प्रेमळ स्थितीमधून बाहेर येता येणं शक्यच नाही, कारण हृदयामध्ये हा निर्मळ चंद्रमा प्रगटलेला आहे. आणि भरती प्रेमाच्या आलेल्या या समुद्राला हा निर्मळ चंद्रमा दिसताच एक विलक्षण या दोघांचा खेळ सुरू झाला. आणि मुनिवर्य रस्त्यामध्येच त्या प्रेमळ स्थितीमध्ये अर्धपद्मासन, पद्मासन, न जाणे कुठली स्थिती असेल त्या स्थितीमध्ये अचल होऊन आपली बैठक करून बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र हे सर्व नाट्य सीताजी आणि लक्ष्मणाच्या समवेत झाडाच्या आड लपून पाहतायत. काय परम भाग्य आहे ना सुतीक्ष्णांचं. हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आणि या लौकिक देहाच्या समोर देखील प्रभू रामचंद्र आणि हृदयातल्या या भक्तीचा परमोच्च आविष्काराचं दर्शन भगवंताला होतंय. आणि त्या आविष्काराचं दर्शन भगवंताला झाल्यामुळं प्रत्यक्ष भगवंताला देखील या आविष्काराच्या आड येऊ नये असं वाटतंय. हे सर्व काही अनुर्वाच्य आहे. माझे शब्द इथं खुंटतात, माझी वाणी इथं विराम पावते. याच्या पलीकडं या स्थितीचं उद्बोधन करण्यासाठी माझ्या वाणीने जर काही अट्टहास केला तर तो सुतीक्ष्णाच्या प्रेमाचा उपमर्द ठरेल. सज्जनो, ही स्थिती केवळ अनुभवाची स्थिती आहे. अशा या स्थितीमध्ये सुतीक्ष्ण या रस्त्यामध्ये अचल स्थिर होऊन बसलेत. त्यांचं शरीर रोमांचामुळं कसं झालंय, फणसाच्या फळासारखं कंटकयुक्त झालेलं आहे. जसं फणस हा बाहेरून अत्यंत कठीण आहे, कडक आहे, त्याचा पृष्ठभाग देखील अत्यंत काटेदार वाटतो, त्याप्रमाणे इथं सुतीक्ष्णांचं देखील शरीर एखाद्या फणसासारखं कंटकयुक्त झालेलं आहे. कोणी प्रभू रामचंद्रांना विचारलं, तुम्हाला कसं कळालं ते कंटकयुक्त झालंय? कदाचित प्रभू रामचंद्रांनी धारिष्ट दाखवून सुतीक्ष्णाच्या देहाला हात देखील लावून बघितला असेल की या प्रेमाच्या स्पर्शाने तर कदाचित ती आपल्याला स्थिती कळणार नाही का, असं म्हणून सुतीक्ष्णाच्या शरीराला हात लावून प्रभू रामचंद्रांनी त्याच्या शरीराचा स्पर्श अनुभवला असेल. इथं प्रभू रामचंद्रांचे अत्यंतिक कोमळ हात आणि इथं सुतीक्ष्णाचं हे फणसासारखं झालेलं एक विलक्षण काटेदार शरीर. सज्जनो, या सर्व स्थितींमध्ये खूप सुंदर सुंदर अर्थ सामावलेले आहेत. आपण त्याचं चिंतन उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.